नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत जी शासकीय नोकर भरती सुरू आहे त्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तसेच आता आपण पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी जी पद आहे ती भरण्याचं काम सुरू आहे. जी परमनंटची पद आहेत ती त्याबाबतची अजून जाहिरात 2023 नंतर आरोग्य विभागात आलेली नाही, परंतु जी कंत्राटी पद भरती आहे ती सुरू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये याची भरती प्रक्रिया सुरू आहे. तशीच जाहिरात आपण आता आज बुलढाणा जिल्ह्याची पाहणार आहोत. आता बुलढाणा जिल्ह्याची जरी जाहिरात पाहणार असणार आपण तरी देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर आता कंत्राटी ह्या जाहिरातीमध्ये कशा पद्धतीने माहिती दिलेली आहे व कशा पद्धतीने आपण अर्ज करू शकतो, नियम अटी काय आहेत, या सर्व गोष्टींची आपण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा. तुमच्या शंका काय असतील तर त्या कमेंट करा. काही कोणाला अडचण येत असेल तर ते विचारण्याचा प्रयत्न करा तुम्ही, परंतु नक्की तुम्ही चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा इतर मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण पाहू शकता की ही बुलढाणा जिल्ह्याची जी जाहिरात आहे, आपला दवाखाना म्हणजे जी शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे. तर आता थोडी आपण आपला दवाखान्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. नेमकं काय आहे आता आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे NHM असेल किंवा बाकीचे RBSK वेगवेगळे प्रोग्राम आहेत. तसेच हा आपला दवाखाना हा एक म्हणजे प्रोग्राम आहे, तो आता शासनाने नुकताच 1-2-3 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे. तर काय आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे, थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूया आणि त्यानंतर आपण पूर्ण जाहिरातीची माहिती घेऊया. आपला दवाखाना योजना ही महाराष्ट्र शासनाची प्रमुख आरोग्य सेवा योजना आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या नावाने ही संस्था सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र आपला दवाखाना योजना सुरू करण्यामागचा मुख्य हेतू महाराष्ट्रातील जनतेला मूलभूत वैद्यकीय सुविधा मोफत देणे हा आहे. महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील काही भागात वैद्यकीय दवाखाने पोर्ट केबिन रेडी स्ट्रक्चर सुरू करून आणि निदान केंद्राची यादी करून पथदर्शी प्रकल्प म्हणून याची सुरुवात करण्यात आली होती. परंतु 2023-24च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची घोषणा केली. आज मितीस महाराष्ट्रात 32 दवाखाने, 16 पोर्ट केबिन, 1 रेडी स्ट्रक्चर आणि 15 डायग्नोस्टिक सेंटर आणि पॉलिक्लिनिक कार्यरत आहेत. मोफत उपचार आणि मोफत वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. म्हणजे बघा, जवळपास 700 दवाखाने अजून सुरू करणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला दवाखान्यातील आरोग्य सेवेची वेळ सकाळी 7 ते 10 आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत आजपर्यंत 10 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रातील लोक आपल्या जवळच्या आपल्या दवाखान्याला भेट देऊन मोफत उपचार व वैद्यकीय चाचणीचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 10 ही ह्या दवाखान्याची जी वेळ आहे. तर ह्या दवाखान्याअंतर्गत म्हणजे हे आपला दवाखान्याअंतर्गत आपल्या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पदभरती सुरू आहे. म्हणजे आता ही पदभरती कुठे कोणामार्फत चालू जाते, तर हे जी जिल्हा निवड समिती असते, जिल्हा निवड समिती मार्फत, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची जी निवड समिती असते जी एक्झाम कंडक्ट करते त्यांच्यामार्फत, म्हणजे झेडपीचे जे CEO असतात त्यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर आता यामध्ये बघू शकता, आता 3 प्रकारची पदे यामध्ये भरण्याचे काम या बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू आहे. तर त्यामध्ये पहिले पद आहे वैद्यकीय अधिकारी, ज्यासाठी
म्हणजे साहजिकच MBBS पात्रता आहे. स्टाफ नर्स, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक. आता ही MPWची जी पोस्ट आहे ही बऱ्यापैकी आपली स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी या पोस्टची वाट पाहत असतात परमनंटचे. परंतु ही जरी कंत्राटी असेल तरी करायला काही हरकत नाही, कारण तुम्ही बघू शकता सरळ सेवा भरतीमध्ये जे परमनंट पोस्ट असते तर त्यांच्या जे MPWची 40% 50% याप्रमाणे त्यांचा कोटा असतो. म्हणजे जे राखीव जागा त्यांच्यासाठी ठेवलेल्या असतात, त्यामार्फत ती भरती प्रक्रिया केली जाते. आता बघा, हे जे तुम्ही भरतीसाठी तुम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही जाहिरात बघू शकता. तसेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील ही जाहिरात मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. आपण फक्त मोजके मुद्दे फक्त बघूया. तर कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी 10 ते 6, 25/2/2025 ते 6/3/2025 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत 10 ते 6 या कालावधीत विहित नमुन्यात जो अर्ज आहे तो जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा येथे म्हणजे सुट्टीचे दिवस वगळून सादर करायचा आहे. दिनांक 6/3/2025 रोजी सायंकाळी 6 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार आहे. म्हणजे 6 मार्चची ही शेवटची दिनांक आहे. 6 तारखेला संध्याकाळी 6च्या आधी तुम्ही या ठिकाणी अर्ज पोस्ट करायचे. पुढे काय पाहूया, काही सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे आता ज्या सूचना दिलेल्यामध्ये आता हे पदनाम, त्यांची शैक्षणिक अर्हता व जाहिरातीनुसार कोणता प्रवर्ग आहे, रिक्तने आहेत कोणत्या प्रवर्गाची ही जाहिरात आहे आणि त्यांचं एकत्रित मानधन काय आहे हे यामध्ये दिलेले आहे. तर आता बघा, या ठिकाणी बघा, पहिली पोस्ट आहे ते MBBS ऑफिसर. MBBS ऑफिसरची जी पोस्ट आहे त्याची पात्रता काय आहे तर MBBS ही पात्रता आहे. त्यानंतर बघू शकता कोणकोणत्या प्रवर्गासाठी ह्या जागा रिक्त आहेत. तर बघा, इथे अनुसूचित जातीची एक आहे, त्यानंतर अनुसूचित जमातीची काही विजाची एक आहे, त्यानंतर इतर मागासवर्गीय एक आहे, त्यानंतर 600 प्रमुख SABCची एक आहे, त्यानंतर दूध एक आहे, खुला 3, अशा एकूण 10 जागा आहेत. म्हणजे हे 10 पद आहेत आणि त्यानंतर त्यांचे मानधन किती 60,000 इतके असणार आहे. त्यानंतरची जी पोस्ट आहे बघा, स्टाफ नर्स. आता ह्यासाठी काही शैक्षणिक पात्र असणार आहे तर GNM ही शैक्षणिक पात्रता असणार आहे. त्यानंतर त्यामध्ये बघा सामाजिक प्रवर्ग कुठले म्हणजे कुठल्या प्रवर्गाची जागा आहे तर अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे, विजा साठी एक जागा आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 2 आहे, SABCसाठी एक आहे, आदूसाठी एक आहे, त्यानंतर खुल्या 3, असे एकत्रित 10 जागा आहे. तसेच यांचे मानधन आहे 20,000 रुपये. त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर म्हणजे MPW ची पोस्ट आहे, त्यांची पात्रता काय आहे 12वी सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स. आता ही पात्रता बघा नुकतीच बदललेली आहे, एक वर्षभराचा कालावधी झाला असेल का 6 महिने झाले, परंतु ही पात्रता पूर्वी 10वी पास फक्त होती, त्यानंतर आता ती बदललेली आहे 12वी सायन्स, त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा पॅरामेडिकलचा जो बेसिक ट्रेनिंगचा कोर्स आहे तो कंप्लीट केलेला असेल त्यांनाच ह्यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता. आता ह्यामध्ये बघा अनुसूचित जातीची एक आहे जागा, त्यानंतर अनुसूचित जमातीची एक आहे, विजाची एक आहे, इतर मागासवर्गीय एक आहे, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे SABCची एक आहे, आदूची एक आहे, खुल्या 3 असे 10 आहेत. त्यानंतर बघू शकता ह्या पदासाठी मल्टीपर्पज वर्गासाठी 18,000 इतके मानधन असणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणत असतील की ह्या कंत्राटी जागा आहेत, त्यामुळे जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत ते म्हणत असले ह्या पदांसाठी आपण अर्ज काय करायचं. तर आता तुम्हाला एक सांगतो की 14 मार्च 2024 रोजी राज्य शासनाने एक GR काढलेला आहे की जे कंत्राटी कर्मचारी आहेत ज्यांची 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे त्यांचं परमनंट म्हणजे
परमनंट म्हणजे समायोजन त्यांचं सुरू आहे. म्हणजे ज्यांची 10 वर्ष सेवा पूर्ण आहे त्यांचे टप्प्याटप्प्याने त्यांना सेवा समायोजन करून घेतली जात आहे. म्हणजे सरसेवेने 70% व राहिलेली 30% पदे हे समायोजनाने भरली जात आहे. त्यांचं समायोजन सुरू आहे आत्ता सध्या. ह्या 1 वर्षाच्या कालावधीत 2 ते 3 कॅडरच्या लोकांना नियुक्त्या मिळालेल्या देखील आहेत. त्यामुळे जरी कंत्राटी असतील तर भविष्यात ते 10 वर्षाचं कदाचित 5 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्यांना देखील समायोजन होऊ शकतं. त्यामुळे कंत्राटी पद आता जी परमनंटच्या जागा असतात त्या मोजक्याच आता बघू शकतो आपण येतात. त्यामुळे सर्वांनाच शासकीय नोकरी किंवा त्या सर्वांनाच जागा उपलब्ध होतील असं नाही. त्यामुळे जरी कंत्राटी म्हणून जर तुम्ही लागला तरी भविष्यात तुमचं समायोजन देखील त्या कंत्राटी कामाचं तुमच्या होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या पदांसाठी अर्ज करू शकता. आणखीन बघूया काय आहे. आता हे कंत्राटी पदे हे सगळे एकत्रित मानधन तत्वावरती आहेत. बघा इथे दिलेले त्यांनी जी मानधनवरती दिलेली आहेत ते आहेत. बाकी सगळी माहिती काय बेसिक माहिती आहेत. म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा उमेदवार वगैरे, त्यांच्यावरती कोणता गुन्हा वगैरे दाखल नसावा. त्यानंतर बघूया वयोमर्यादा काय आहे, तर वयोमर्यादा आहे 18 वर्षापेक्षा कमी वय नसावे व 38 पेक्षा जास्त नसावी व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 43. म्हणजे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरती सरसेवेत जे वयोमर्यादा आहे तेच इथे आहे. त्यानंतर दोन अपत्य असावे, त्यापेक्षा जास्त असतील तर अपात्र आहेत. त्यानंतर बघा शासकीय कामाचा आणि निमशासकीय कामाचा 16 संस्थांचा ग्राह्य धरण्यात येणारे अनुभव कामाचा बघा. तसेच ज्या उमेदवारांनी कोविड-19मध्ये काम केलेले अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. याकरिता त्यांच्याकडे कोविड-19चे प्रमाण बघा. कोविड-19मध्ये देखील भरपूर प्रमाणात आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी घेतले होते. त्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांना काम त्यांचं बंद झालेलं होतं, परंतु त्यांच्या कामाचा फायदा आता त्यांना इथे होणार आहे. बघा कोविड-19मध्ये ज्यांनी कंत्राटी म्हणून काम केलं आहे त्यांना देखील इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व अर्जांची शैक्षणिक अर्हता अनुभव याद्वारे छाननी करून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारास खालील तक्त्यानुसार गुणांक देण्यात येईल. बघा आता कशा पद्धतीने ते गुणांक नाहीत म्हणजे विवरण कसं असेल तपशील बघा. या पदासाठी आवश्यक असणारे क्वालिफाय एक्झाममधील अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीच्या 50% प्रमाणे पोर्शन काढावे. उदाहरणार्थ 60% गुण प्राप्त झाले असल्यास त्याचे 50 प्रमाणे पोर्शन बघा किती केलं, अधिकतम गुण 50. म्हणजे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. आता स्टाफ नर्स जे आहे किंवा त्यांचा जो अनुभव असेल NHMमध्ये यापूर्वी काम वगैरे हे सर्व डिटेल्स तुम्ही त्या PDF मध्ये पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ह्याची जी PDF आहे मी ती तुम्हाला देणार आहे, किंवा ZP बुलढाणाच्या तुम्ही वेबसाईटला जाऊन देखील ही पाहू शकता. आणखीन बघा मी काय सांगितलं महत्त्वाची माहिती काय, तर फी किती असणार आहे बघा. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी 150 असणार आहे. त्यानंतर राखीव मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये असणार आहे. ते तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट DD काढून तो अर्जासोबत जोडून तो तिथे पाठवायचा आहे किंवा जमा करायचा आहे तुमचा अर्ज. बघूया आणखीन काय काय महत्त्व दिले. 6/3/2020 ही शेवटची तारीख सांगितली आहे, 6/3/2025. आणखीन काय बाकी शैक्षणिक कागदपत्रे तुमची महत्त्वाची आहेत. हे सर्व तुमची काउन्सिल असेल, जे GNM वगैरे झाले त्यांची काउन्सिल असते, किंवा फार्मसीवाल्यांची देखील किंवा MBBS डॉक्टरांची देखील काउन्सिल असते. त्याची काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी झालेली आवश्यक आहे. आता इथे तसं का सांगितलं आहे, तर ज्यात विद्यार्थी पास झाले नव्हते त्यांची काउन्सिलमध्ये नोंदणी व्हायला 6 महिन्याचा काहीतरी कालावधी त्यांना लागतो. तर ते नसेल तर त्यांना या ठिकाणी अर्ज ते करू शकणार नाहीत. ज्यांचा कामाचा अनुभव आहे त्यांनाच ते करू शकतो. त्यानंतर बघा MPW बद्दल त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, कसं आहे काय आहे त्यांचं वर्किंग. आणखीन पाहूया आपण. आणखीन यामध्ये अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे.
तुमचं नाव वगैरे सगळं व्यवस्थितरित्या तुम्ही भरू शकता. तुमचा प्रभाग वगैरे ती व्यवस्थित सर्व माहिती व्यवस्थित भरून मगच तुम्ही ते अर्ज जमा करा. आता हे फक्त बुलढाणा जिल्ह्याचीच फक्त जाहिरात आहे, बाकीच्या जिल्ह्यांची. तर तुम्ही काय करू शकता, तुमचे जे जिल्हा परिषद आहे, तुमची जी तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे, तुमची जी जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल तिथे जाऊन तुम्ही त्यांच्या नोटीस बोर्डवरती वगैरे पाहू शकता किंवा तिथे चौकशी करून बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारची पदभरती ही जिल्हा निवड समितीमार्फत सुरू आहे आणि ते त्या ठिकाणी जिल्ह्याच्या न्यूजपेपरला त्या ठिकाणची बातमी आलेली असेल. ही बऱ्यापैकी उमेदवारांना माहीत नसतं. आणि जर तुम्हाला खरंच जर ह्या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्ही जाऊन तिथे स्वतः जाऊन चेक करू शकता. बघा, कोल्हापूर जिल्ह्याची एक जाहिरात मागच्याच महिन्यात आलेली होती. तशी सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याची भरती प्रक्रिया सुरू आहे. आता ही कोल्हापूर जिल्ह्याची बघा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी जाहिरात होती, आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्र, अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ही कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन ती चौकशी करून बघू शकता की बाबा त्यात भरती सुरू आहेत का वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि ती कंत्राटीवरती तुम्ही त्या ठिकाणी जर नोकरी करण्यास इच्छुक असाल तर लागू शकता. जर व्हिडिओमधील तुम्हाला माहिती उपयोगी ठरली असेल किंवा आवडली असेल, ह्या माहितीचा तुम्हाला काही उपयोग होणार असेल तर तुम्ही चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता व तुमचे इतर मित्रमैत्रिणींपर्यंत देखील शेअर करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बाकी तुमच्या काही अडचणी असतील, मी सुद्धा आरोग्य आणि शिक्षण विभागाशी संबंधित आहे. मी स्वतः माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यामुळे तुमच्या काही अडचणी असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन, मला जसा वेळ मिळेल तसे. बाकी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात असाल तर तुम्ही तुमच्या या ठिकाणी जाऊन ह्या जाहिरातीच्या संदर्भात माहिती घेऊन अर्ज करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आणखीन इतर मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद.